आपल्या पुण्यातील एका कुंभाराने 200 वर्षापूर्वी केलेल्या सर्जरीमुळे अख्ख्या जगाला कळाले की प्लास्टिक सर्जरी काय असते। तर कावसजी नावाचा एक मराठी माणूस ब्रिटिश सैन्यात बैलगाडी चालवायचं काम करत होता। 1792 मध्ये या कावसजीला आणि 4 ब्रिटिशांना टिपू सुलतानच्या सैन्याने पकडून बंदी बनवले आणि शिक्षा म्हणून त्यांचे नाक कापून घेतले। त्या काळी नाक कापणे म्हणजे मोठा अपमान होता, ही अत्यंत शर्मेची बाब असायची आणि दहशत पसरविण्यासाठी सुद्धा असे केले जायचे। पुढे हा कावसजी पुण्यात आला। इथे मराठा छावणीतील एका इंग्रज अधिकाऱ्याने त्याला एका कुंभारापाशी नेले। तिथे या कुंभाराने त्याच्यावरती सर्जरी केली। या सर्जरीत पहिले तर कावसजीच्या नाकाच्या आकाराचा मेणाचा साचा तयार केला गेला। पुढे त्याच्या कपाळावरची त्वचा काढून इथे नाकाजवळ आणली गेली आणि फक्त 20 दिवसात कावसजीचे नाक पहिल्यासारखे झाले होते। तसेच कपाळावरची जखम सुद्धा हळूहळू नाहीशी झाली। त्या काळात अशा सर्जरी म्हणजे लाखात एक, असं काही दुर्मिळ नव्हती, तर अशा सर्जरी नेहमी व्हायच्या। याला इंडियन मेथड रायनोप्लास्टी म्हणतात, जे 2500 वर्ष आधी लिहिल्या गेलेल्या सुश्रुत संहितामध्ये याचे तपशीलवार वर्णन केले आहे। महर्षी सुश्रुत यांना फादर ऑफ सर्जरी याच कारणामुळे म्हणतात। पुण्याजवळील एका गावात ही सर्जरी झाली। ईस्ट इंडिया कंपनीचे 2 ब्रिटिश डॉक्टर मिस्टर थॉमस क्रुसो आणि मिस्टर जेम्स फिनले यांनी सर्जरी स्वतः पाहिली आणि तिची नोंद केली। जेम्स वेल नावाच्या एका स्कॉटिश कलाकाराने सर्जरी नंतर कावसजीचे चित्र काढले आणि 1793 मध्ये मद्रास गॅजेट मध्ये ही चित्रे छापून सुद्धा आली। पुढे या यशस्वी शस्त्रक्रियेची बातमी 1794 मध्ये लंडनच्या प्रतिष्ठित द जेंटलमॅन मॅगझिन मध्ये सचित्र प्रकाशित झाली। ब्रिटिश सर्जन जोसेफ कार्फ्यू यांनी याच पद्धतीचा अभ्यास करून 1814 मध्ये यशस्वीरित्या नाकाची शस्त्रक्रिया केली आणि याच घटनेमुळे युरोपमध्ये रायनोप्लास्टी अर्थात नाकाच्या प्लास्टिक सर्जरीचा पुनःप्रारंभ झाला। तर शेअर करा ही माहिती प्रत्येक महाराष्ट्रीयन सोबत आणि अशाच अफलातून माहितीसाठी फॉलो करा अफलातून।